महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या मागण्यांसाठी किसान सभा, सीआयटीयू कामगार संघटना आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली 10 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। यापूर्वी या तीनही संघटनांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांच्या वतीने शेतकरी, कामगार, श्रमिक आणि शेतमजुरांच्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर जबरदस्त मोर्चा काढण्यात आलेला होता। आता या आंदोलनाचा विस्तार संबंध महाराष्ट्रभर करण्याचा निर्णय या तीनही संघटनांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। शेतकरी, शेतमजुरांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पिकाच्या नुकसान भरपाईसाठी प्रति एकर 50,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना, किमान 30,000 रुपयाची मदत श्रम नुकसान भरपाई म्हणून शेतमजुरांना आणि शेतकरी शेतमजुरांचं पीक कर्ज, शेती कर्ज, सावकारी कर्ज, मायक्रो फायनान्स आणि बचत गटासह संपूर्ण कर्ज हे सरकारने माफ करावं, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करावेत, विद्यार्थ्यांची फी माफ करावी यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा तीनही संघटनांच्या वतीनं सुरू आहे। 10 तारखेला संबंध राज्यभर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चे काढून आम्ही या मागण्या करत आहोत। राज्य सरकारने या संबंध आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि अतिवृष्टीच्या अत्यंत भयान अशा परिस्थितीमध्ये शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार आणि श्रमिकांना तातडीने दिलासा द्यावा अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना करतोय। त्यांनी ते केलं नाही तर 10 तारखेला जो अभूतपूर्व असा लढा होईल त्याला त्यांना सामोरं जावं लागेल। 10 तारखेच्या मोर्चामध्ये संबंध महाराष्ट्रभरातील जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन किसान सभा, शेतमजूर युनियन आणि सीटू कामगार संघटनेच्या वतीने आम्ही करतो आहोत।